मी रुपेश गालमे, फॉरेजन सीड्स विक्री प्रतिनिधी महाराष्ट्र. तर आज आपण इथं काटेवाडी गावामध्ये आलेलो आहे. सुधीर ठोंबरे हे आपले शेतकरी आहेत, ज्यांनी आपलं फॅटबॉयचं इथं कडवं लावलेलं आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना फॅटबॉयविषयी काय वाटतं. तर तुम्ही फॅटबॉय जे आपलं कडवं आहे ते कधी ह्याची पेरणी केलेली आहे? याची पेरणी मी साधारणतः आता ह्याला झाले, आता ह्या प्लॉटला झाले तर 85 दिवस. हा. हा, 85 दिवसाचा हा प्लॉट आहे. तर 85 दिवसापूर्वी मी ह्याची हे केलेले लागवड केलेली आहे. आणि आता अजून ह्याला 90 दिवस व्हायला अजून एक 5 दिवस बाकी आहेत. पण इतका सुंदर याचा मला रिझल्ट मिळाला की ह्याचा जे ठोंब आहे त्या ठोंबामध्ये जवळजवळ कसं जरी केलं तर ह्याचं 12-13 इंच 2 डोळ्यामधलं अंतर आहे. हे 2 डोळ्यामध्ये 12-13 इंच आहे. ह्याची जी जाडी आहे ती मक्यासारखी जाडी आहे. किती जरी सोसायटीचा वारा आला, आणि आता गेल्या 8 दिवसापूर्वी आमच्या तर वारं सुटून गेलं, मोठमोठे केळ्या पडल्या, ऊस पडले. पण हे जे बारामतीमध्ये पण मोठी मोठी झाडं तुटून पडली. पण हे तुमच्या कंपनीचं जे फॅटबॉय नावाचं जे काय वाण आहे कडवळ, हे पडलेलं नाही. आता तुम्ही समोर पाहताय. आणि हे इतकं सुंदर आहे. कापताना सुद्धा असं केळीच्या कोंबासारखं एक ठोका टाकला की ते कापलं जाते. आणि ह्याचा हिरवेपणा बघितला तर बुडापासून वरपर्यंत हिरवेपणा छान आहे. आणि जनावर त्याच्या भांड्यामध्ये कुडणीमध्ये थोडंसं शिल्लक ठेवत नाही, चाटून पुसून खाल्लं जाते. आणि एवढं मी याच्यामध्ये समाधानी आहे. मी एक शेतकरी आहे. माझा 10 म्हशींचा आणि 3 गायांचा गोठा, 13 जनावर माझ्याकडे आहेत. माझा स्वतःचा पॅकिंगचा धंदा आहे दुधाचा. दूध याने वाढलेलं आहे माझं. दुधाची क्वालिटी चांगली आहे. जनावर आवडीनं खाते. आता बाकीचे मी पहिले गावरान ज्वारी लावले, अजून अदर कंपन्यांचं लावलं. त्याच्यात याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. त्याच्यात डिफरंट बाकीच्या कंपन्यामध्ये आणि हे तुमचं फॉर्गेनचं जे काय हे प्रोडक्ट आहे फॅटबॉय, यात मी समाधानी आहे. जसं की आता आपण चर्चा करताना तुम्ही सांगितलं 2019 पासून पूर्ण वेळ तुम्ही शेतीमध्ये उतरला. बरोबर. त्याच्या अगोदर तुम्ही एम्प्लॉय म्हणून जॉब करत होता, चांगल्या कंपनीमध्ये होता, एमएनसी. हो, मी एमएनसी कंपनीमध्ये जॉब केलेला आहे. 15 वर्ष 8 महिने जॉब केलेला आहे. माझं MBA झालेलं आहे. मी 15 वर्ष नोकरी करून अख्खं मार्केट फिरलेलो आहे. पण मी आज या प्रोडक्टवर मी समाधानी आहे. म्हणजे 2019 पासून तुम्ही पहिल्यांदाच बघितले. आतापर्यंत मी बरेचसे R&D प्रोडक्ट केले, बघितलं, पण याच्यासारखं मला समाधान बाकीच्या याच्यामध्ये नाही आलं. म्हणजे हा तुमचं असं म्हणणं आहे की फॅटबॉय जे आहे ते पहिल्यांदा तुमच्या शेतामध्ये एवढं चांगलं कडवं आलेलं आहे? फर्स्ट टाइम आलेलं आहे. माझ्या वडिलांनी शेती केली, नंतर आता मी 4-5 वर्ष या शेतीमध्ये आहे. पण मी शेतकऱ्यांना किंवा बाकीच्या लोकांना एवढं सजेस्ट करेल की दिस ब्रीड हॅज बीन गुड. ओके, म्हणजे तुमचं मत आहे सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये फॅटबॉय लावावं. आणि एकदा त्यांनी जसं मी उत्पन्न काढले, त्याला फक्त वेळोवेळी ह्याचे जे काय कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, त्याचे जे काय खताच्या मात्रा असतील ते साहेब सांगतील त्या पद्धतीने तुम्ही द्या. मला जे त्यांच्याकडून अनमोल मार्गदर्शन मिळालं आणि त्याचा मला रिझल्ट तुमच्या समोर आहे. मी बोलण्यापेक्षा विल बी प्रॅक्टिकल. तुम्ही बघू शकताय फॅटबॉयची जी उंची आहे ती जवळजवळ 12 ते 13 फूट आहे. अजून 1.5 फूट वाढायला पाहिजे. अजून त्याला दिवस बाकी आहेत. अजून ते झाड जे आहे ते निसवलेलं नाही, त्याचा पोगा तयार झालेला नाही किंवा काहीच नाही. तर तुम्हाला जर पुरवठ्याचा चारा पाहिजे असेल तर तुम्ही फॅटबॉय ह्या वाहनाची शेतकऱ्यांनी निवड केली पाहिजे, जेणेकरून त्यांना एका एकर मध्ये 40 टन प्लस हिरवा चारा भेटेल. किंवा मुरघास जरी बनवायचा असेल तर तुम्ही मुरघास बनवू शकता. तो पण तुम्हाला 40 टन प्लस हा पर एकर तुम्हाला मुरघास मिळेल. तर सर्व शेतकरी बांधवांना मी एक नम्रतेची विनंती करेल, जर तुम्हाला तुमचे जनावर स्वस्त ठेवायचे असतील, दुधाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त तुम्ही फॅटबॉय ह्या वाहनाची निवड करून जास्तीत जास्त हिरवा चारा घ्यावा. धन्यवाद.